झी 24 तास एक पाऊल पुढे। अतिशय महत्त्वाचा विषय आणि याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आजच्या पाहुण्यांशी। आपल्यासोबत नागपूरहून आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची 87च्या शांती सेनेत आणि 71च्या युद्धात आणि कारगिल युद्धात त्याचबरोबर ईशान्य भारतात सुरू असलेल्या युद्धातही त्यांनी अतुलनीय शौर्य बजावले। तर मुंबई स्टुडिओहून आपल्यासोबत असणार आहेत कॅप्टन सुरेश वंजारी यांना युद्धसेवेचा इतिहास आहे, त्याचबरोबर 1965च्या भारत पाक युद्धाचा देखील अनुभव आहे। मी जाणार आहे वंजारी यांच्याकडे। सर, आपलं स्वागत झी 24 तासमध्ये। आपण पाहतोय की हा प्रकार तसं पाहिलं तर पहिल्यांदाच नाहीये। लान्स नायक हेमराज याचं शिर कापून नेलं। कारगिल युद्धातही कॅप्टन सौरभ कालिया यांच्याही मृतदेहाची विटंबना करण्यात आली आहे। या पाकिस्तानकडनं आपण काय अपेक्षा ठेवायची? युद्ध नीतीचे संकेत धुळीला मिळतात, काय सांगायचं सर? आता युद्धामध्ये ऋषिकेश असं आहे की हे युद्ध आहे, हे प्रोफेशन आहे। या घटना घडतायत, या डेफिनेटली माणूस काय काळिंबा फासणारे आहेत, पण युद्धामध्ये या सर्व गोष्टी माफ असतात आणि त्याप्रमाणे आपणही त्या दृष्टीने तयारी करायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे ज्या घटना घडतात हे प्रोफेशन आहे आमचं। आता ह्या ह्याच्यात काही बरीचशी कारणं असतात आणि ह्या गोष्टी घडतच राहणार आहेत। आपल्या बाजूने काही होतील, त्यांच्या बाजूने होतील, पण डेफिनेटली गळा कापून हे घेऊन जायचं हे लांछनास्पद आहे। हे बोलतच असताना मला सर्वप्रथम हे जे काही आपले जवान शहीद झाले त्या असे माझे अधिकारी म्हणून मी त्यांच्या मृत्यूला मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो। या घटना घडत असतात, त्याला आपण प्रत्युत्तर द्यायचं असतं, देत असतो। आणि आजही पाहिलंच तर पंतप्रधान किंवा आर्मी चीफ यांचं वक्तव्य फार उत्तम आहे आणि त्या स्तरावरती त्यांना हे कायदे निर्णय घ्यावे लागतात। या घटना घडत असतात। नक्कीच मी जाणार आहे नागपूर स्टुडिओत। आपल्यासोबत पटवर्धन आहेत। सर काय सांगाल पाकिस्तानच्या या युद्धनीतीला? युद्धात सारं काही क्षम्य असतं असं म्हणून हे प्रकार सोडून द्यायचे की या युद्धनीतीची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा पोलखोल करण्याची वेळ आली आहे? काय सांगाल पटवर्धन सर? अगदी बरोबर तुम्ही म्हणाले। युद्धामध्ये जरी सगळं काही क्षम्य असलं तरी आपल्या जवानांवर असलेल्या प्रकारचे भ्याड हल्ले होणं आणि ते खपवून घेणं हे कुठल्याही आर्मीच्या कार्यकक्षेमध्ये बसत नाही। मला फार आनंद वाटतो सांगायला की सांप्रत जे सेनाध्यक्ष आहेत जनरल विक्रम सिंग हे माझ्याबरोबर कार्यरत होते आणि त्यांनी जी कणखरपणाची भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये एक पाकिस्तानला संदेश गेला आहे की इनफ इज इनफ, याच्यानंतर आम्ही तुमचा कुठल्याही गोष्ट ऐकून घेणार नाही। कुठल्याही लढाईमध्ये किंवा कुठल्याही सीमेवर जे लोकल कमांडर्स असतात त्या लोकांना ॲक्शनची सूट देणं हे फार महत्त्वाचं असतं। मी जेव्हा सेकंड लेफ्टनंट आणि कॅप्टन असताना सायचिनमध्ये किंवा काश्मीरमध्ये कार्यरत होतो तेव्हा आमच्यासमोरचे बलूच लोक आम्हाला ओपनली टॉन्ट मारायचे की साहब, कैप्टन साहब आप तो क्या बात कर रहे हो, आपको फायर करने के लिए दिल्ली की परमिशन चाहिए होती है, हमारी परमिशन यहाँ पर हमारा लांस नायक भी देता है। सुदैवानी सध्याच्या चीफनी ही पोझिशन एकदम बदलवून टाकलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आय वॉन्ट माय फील्ड कमांडर्स टू बी मोर ॲग्रेसिव्ह आणि हे एक फार चांगलं धोरण त्यांनी आखलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचे फार चांगले परिणाम आपल्याला दिसतील, यात काही शंका नाही आहे। नक्कीच पटवर्धन सर, आपल्याकडे अनेक युद्धांचा पूर्णपणे अनुभव आहे, त्याचप्रमाणे सैन्याची सेवेबद्दलचा आपला अनुभव आहे। मला या ठिकाणी विचारावं असं वाटतं की शस्त्रसंधी चालू असताना नेमके युद्ध संकेत काय असतात? झी 24 तास एक पाऊल पुढे।